मध्ये जे गुन्हेगार आहेत त्याच्यावर गुन्हे दाखल केले जाणार आहेत। हे परवाच म्हटले होते पुण्याचे जिल्हाधिकारी, हे जे आपण महामहिम व्यक्ती बघितले हे पुण्याचे जिल्हाधिकारी होते, त्यांच्याकडे सगळे लँड रेकॉर्ड, तिथले सगळ्यात महत्त्वाचे रेव्हेन्यू ऑफिसर तिथले असतात पूर्ण जिल्ह्याचे। त्यांचं म्हणणं तिथे होतं की हा आमच्याच ताब्यातली जमीन आहे आणि काही फसवणूक तिथे झाल्याचं आमच्या समोर येत आहेत। तेव्हाच खरं तर ही गोष्ट क्रिस्टल क्लिअर होती। त्याच्यासाठी अजित पवारांना समोर येऊन पार्थ पवारांना सांगून व्यवहार रद्द करण्याची गरज होती। अंजली दमानी यांच्याकडे परत जातो आणि आमच्या सगळ्या स्टार रिपोर्टर टीमकडे मला परत जायचं आहे, त्यांच्याकडनं मला ग्राउंडवरच्या प्रतिक्रिया घ्यायच्या आहेत। तर अंजलीजी तुम्हाला जाऊ देतो मी, पण फक्त शेवटचा तुम्हाला प्रश्न विचारतो, उशीर झालाय का? परवाच कलेक्टरने एवढं क्लिअर केलं होतं, इट वॉज ॲम्पल क्लिअर की जमीन सरकारचीच आहे, तेव्हाच खरं तर हे होणं गरजेचं होतं। कमलेश, ज्या दिवशी पहिल्यांदा आपण या विषयावर बोललो आणि जेव्हा मी पहिल्यांदा या विषयावर कनेक्ट झाले त्या मिनिटाला आपल्या कॉल नंतर मी चंद्रशेखर बावनकुळेंना मेसेज केला की मला बोलायचंय, आणि तेव्हा माझी त्यांच्याशी चर्चा याच्यासाठी झाली की हा व्यवहार तुम्ही तात्काळ रद्द करा। पण आता कसं झालंय माहितीये की एकतर उपमुख्यमंत्री पद हेच मुळात कॉन्स्टिट्युशनल पद नाहीये, हे नवीन तयार केलेलं, आणि राजकारणात आपल्या महाराष्ट्राच्या तर 2-2 उपमुख्यमंत्री जे बनवले गेलेत ते फक्त कुठल्याही प्रकारे कॉन्स्टिट्युशनल नाहीयेत। एक उपमुख्यमंत्री असा निर्णय घेऊ शकत नाही, त्याच्या डिपार्टमेंटच्या बाहेर जाऊन, म्हणजे ज्याला रूल्स ऑफ बिझनेस आपण म्हणतो त्याच्यात उपमुख्यमंत्री हे करूच शकत नाही। हा रूल्स ऑफ बिझनेसचा पहिला मुद्दा। आणि सेकंडली आता आज त्यांनी जे विधान केलंय त्याच्यात एक स्पेसिफिक मुद्दा म्हणजे कुठलाही पैशाची देणघेण झालेली नाही असं जे ते म्हणालेत, याचा अर्थ 300 कोटी कदाचित चेकने गेले नसतील, तर ते कॅशने गेले आहेत का, की कसे गेले? कारण त्याच्याशिवाय ते काही शीतल तेजवानी काही उगाच असं अग्रीमेंट करून देणार नाही, एवढी मोठी 40 एकर गोरेगाव पार्कची। त्या सगळ्या गोष्टींची चौकशी होणं गरजेचं आहे। आणि पार्थ पवारवर आपण जो महत्वाचा मुद्दा म्हणजे की त्याच्यावर FIR का नाही, कारण कालच मी तुमच्या चॅनलला ती पण माहिती दिली होती की स्टॅम्प्स ऍक्ट प्रमाणे त्याचा सेक्शन 82 म्हणतो की एकतर असा कुठलाही व्यवहार झाला आणि त्याच्यात कुठली चुकीची डॉक्युमेंट्स दिली गेली, फ्रॉड केलं गेलं, तर FIR ही ताबडतोब होते। आता याच्यात कोणावर झाली पाहिजे, तर ती अमेडिया एंटरप्राइजेसवर झाली पाहिजे। FIR मध्ये अमेडिया एंटरप्राइजेसचं नाव सुद्धा नाहीये, आणि अमेडिया एंटरप्राइजेसचे 2 पार्टनर आहेत ज्याच्यात 99% हे पार्थ पवारकडे आहेत। अमेडिया एंटरप्राइजेसचं जर आपण बघितलं त्याच्यात जीमेल ऍड्रेस parth@gmail.com आहे, सगळे डिटेल्स, पत्ता सगळं पार्थचं आहे। मग दिग्विजय पाटीलवर, ज्याला फक्त रेझोल्युशन प्रमाणे सही करून दिलं गेलं होतं की व्यवहार करण्याचे अधिकार तुला आहेत, त्या व्यक्तीवर तुला फक्त व्यवहार करण्याचे अधिकार होते, त्या कंपनीवर झाला पाहिजे, दिग्विजय पाटीलवर नक्कीच नाही। ठीक आहे, ठीक आहे अंजली दमानियाजी, आपले खूप खूप आभार। आणि आपण संपर्कात राहू। आम्ही जसं म्हटलंय की ही बातमी इथेच संपत नाहीये, याचा पूर्ण पाठपुरावा आम्ही करत राहणार। आणि आता आमच्या फील्डवरच्या रिपोर्टर्सकडे जाऊया। मनश्री मगाशी मुद्दा मांडत होती संपूर्ण। मनश्री, काय अजित पवार नंतर कुठे गेलेत, काय त्यांचं म्हणणं होतं नंतर, त्यानंतर काय वेगळं बोलले पत्रकारांशी? आय थिंक मनश्रीशी आपला संपर्क इथे होऊ शकत नाही। मनश्री, माझा आवाज येतोय? होय होय। हा मनश्री, मी म्हणत होतो नंतर अजित पवार गेले, तिथं निघून कुठे गेलेत, नंतर काही वेगळं बोलले पत्रकारांशी? पत्रकारांनी खरं तर त्यांचा पाठलागच केला, कारण पत्रकारांचं किंवा आपल्या माध्यमांचं सुद्धा समाधान झालेलं नव्हतं ज्या पद्धतीने पत्रकार परिषद पार पडली। आणि त्यानंतर पूर्ण प्रश्नांना उत्तरं न देता अजित पवार या ठिकाणाहून निघाले। अर्थातच ते आपल्या देवगिरी बंगल्यावर गेलेले असणार, त्यांचा तिथून पुढचा पाठलाग मात्र पत्रकारांनी केलेला नाहीये। पत्रकारांनी सातत्याने त्यांना एक प्रश्न